नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या। कल्याण अल्पवयीन अत्याचार व दुर्घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आली आहे। रात्री अपरात्री रस्त्यावर दंगा घालणाऱ्या नशेखोर टवाळखोरांवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कारवाई सुरू केली आहे। डोंबिवली शहरातील नवीन माणकोली पुलावर रात्रीच्या वेळेस नशेखोर पाट्या करत असतात, सिगरेट इतर नशा करतात, त्यामुळे या ठिकाणी अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे। म्हणून ठाकरे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या पुलावर रात्री अपरात्री वावरणाऱ्या नशेखोर मुलांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। आज मी एक ट्विट केलेला आहे। पोलीस आयुक्त ठाणे आणि आमचे झोन 3 DCP माझी त्यांना विनंती आहे की मोठागाव मानकोली जो ब्रिज आहे, रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर दारू पिणारे असे मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो। तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरनं येत असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय। तर माझी पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे, जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिवलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकोली पुलापासून व्हावी। आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे। आशा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या नशेखोरांवर होईल। बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सलग नाताळच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून भाविक शेगाव मध्ये दाखल होत आहे। आज सकाळपासूनच गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे। दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात। त्यामुळे दिनांक 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी लाखोच्या संख्येने भाविक शेगाव येथे दाखल होणार आहे। तशी गर्दी आता शहरात होऊ लागली आहे। नववर्षाच्या निमित्ताने शहरात पालख्याही दाखल होताना दिसून येत आहे। नमस्कार, मी स्नेहा ठाकरे दळवी। आम्ही चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून आलेलो आहोत। आम्ही दरवर्षी शेगावला येत असतो। नववर्षाची सुरुवात ही चांगली व्हावी आणि 24 पण आम्हाला फार चांगलं वर्ष गेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद करायला देवाची इथं आलो आहे। आणि 2025 पण आम्हाला खूप चांगलं जावं अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो। आणि तुम्हीसुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेगावला नक्की या आणि गजानन महाराजचे दर्शन घ्या। मागणं म्हणजे असं विशेष काही नाही, आम्हाला आतापर्यंत जे गजानन महाराजांनी दिले आहे ते खूप चांगलं दिलं आहे। आम्ही त्याच्यात समाधानी आहोत आणि असंच समाधानी आयुष्य आम्हाला जगायचं आहे। फक्त त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असावे अशी आमची इच्छा आहे, बस। मसाजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्याही पाठवलाय। तसेच महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध केलाय। या राज्यात महिला, लहान मुली सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही। आरोपी अजूनही सापडलेले नाहीत, त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी यावेळी केलंय। फाशी द्या, फाशी द्या, वालेकरांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वालेकरांना फाशी द्या। आज आम्ही इथे सर्व महिला सुरक्षा, आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय। आम्ही एक पत्र लिहिले, अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिलंय की आज बीडचा बिहार कोणी केलाय, आज बीडचा बिहार कोणी केलाय आणि 22 दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही। त्या माणसाला क्रूरतेने अतिरेकी पद्धतीने मारल्या गेलंय, अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही। 7, 8, 10, 15 जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या कराड मिळत नाही। वाल्या कराडच्या फोनवरनं धनंजय मुंडेंना 16 फोन गेलेत का, कशासाठी? मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे? या बीडचा बिहार कोणी केलाय? प्रत्येकाला रिव्हॉल्वरचं लायसन कसं मिळतंय, का मिळतंय? तेव्हा भाऊ काहीतरी करा आज। म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना। तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा। बांगड्या कमजोरी नाहीये, पण बायका बांगड्या ज्या आहेत त्या बायकांचं सौभाग्य लेणं आहे।
त्या तुम्हाला आम्ही पाठवतो. आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील म्हणून आम्ही अमित शहा आणि देवेंद्र भाऊ फडणवीसला बांगड्या पाठवतो. याबद्दल 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि निगडी परिसरात पुणे उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीचे तब्बल 1 कोटी रुपयांची 20 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच 9 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. संबंधित दारू ही गुजरातच्या दिशेने जाणार होती. याकरिता आरोपी यांना फ्रुटपलच्या बॉक्सेसमध्ये ही दारू लपवण्यात आली होती. तसेच नसरापूर परिसरात पकडण्यात आलेल्या आयशर ट्रकमध्ये दगडी कोळसा याच्यामध्ये गोवा बनावटीची दारू लपवण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळालेल्या खबरावरून सदर कारवाई करण्यात आली. तसेच पुणे शहरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 21 भरारी पथके नेमण्यात आल्याचे उत्पादन शुल्क अध्यक्ष चरणसिंग राजपूत, पुणे जिल्हा अधीक्षक उत्पादन शुल्क यांनी सांगितलंय. पुणे राजगुरुनगर येथे 2 पीडित मुलींवर बलात्कार करून निगरून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत आज सांगली जिल्ह्यातील गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गोसावी समाजाचे उपाध्यक्ष आकाश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पुणे राजगुरुनगर येथे 2 पीडित मुलींवरती बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला. तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. राजगुरुनगर येथे 26 तारखेला संध्याकाळी आम्हाला सर्व समाजाला किंवा सर्व घटक पक्षांना सर्व मित्रमंडळांना असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या 2 चिमुकल्या मुली 8 वर्षाची कार्तिकी व 9 वर्षाची कार्तिकी व दुर्वा 8 वर्षाची यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं. आणि त्याच पद्धतीने आम्ही पुन्हा इथे गेलो. 2 दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही. त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं, आम्हाला सांगितलं की पुण्याचं लॉजवरनं धरून आणले. नक्की तो परप्रांतीयच आरोपी होता का किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का, यावर या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चिमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं, कुठं काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो. आज गरीब मुलगी जे भिक्षा मागून आई त्याची घुमत्या, भिक्षा मागत फिरत्या आणि मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे अन्नाचं विचार करत असत्या. आज त्याचं न विचार करता आपण हे काय चाललंय यासाठी या केसेससाठी फास्टॅग कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी. यासाठी CIT नेमवावी. CID व तसेच अन्य गृह मंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी. अजून त्या हॉटेल सील केला नाही, अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही. याचं कारण काय, त्या आरोपीची ID आमच्या समोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता रोको आंदोलन केलं. त्यावेळेला आमच्या समोर ID आणलेली म्हणजे नेमकं काय होतं. 3 दिवसानंतर ID आम्ही दंगा केल्यानंतर दिली आणि आरोपी बदलायचं होतं काय. एकच आरोपी कसा होता. 2 मुलींचं खून झाले. त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी, अन्यथा आम्ही गप बसणार नाही. सर्व पक्षीय सर्व संघटना आज आम्ही सांगली जिल्हा येथे मूक मोर्चा आंदोलन केले. हजारोच्या संख्येनं आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मूक मोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे. हे झाल्यानंतर येणाऱ्या 3 तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरुनगर येथे मूक मोर्चा जन आक्रोश मोर्चा व टोल नाका रस्ता रोको आंदोलन 3 तारखेला हे करणार आहे. तरी शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते, परंतु यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस व बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे उत्पन्न कमी प्रमाणात झाले आहे. त्याचबरोबर कापसाला भाव देखील नाही आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री यांना 11 ठिकाणी CCI केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यापैकी बोटावर मोजणाऱ्या इतक्याच ठिकाणी CCI केंद्र सुरू झाले आहे. चोपडा तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीसाठी CCI केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करत आहे. नोंदणी केंद्र सुरू होऊन महिना झाला. आतापर्यंत 270 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, परंतु केंद्र कधी सुरू होईल याची वाट शेतकरी पाहत आहे. येणाऱ्या काही दिवसात केंद्र सुरू होणार असे CCI चे
कर्मचारी यांनी सांगितले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले आहे. CCI मध्ये शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी जवळजवळ 270 शेतकरी बंधूंनी नाव नोंदणी केलेली आहे. माननीय सभापती साहेब, उपसभापती साहेब व सर्व संचालक मंडळ यांनी वरिष्ठ कार्यालय औरंगाबाद येथे CCI केंद्र लवकर चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी CCIचे जे ग्रेडर आहेत चोपड्याचे योगेश तांडेकर यांनी सांगितले की आपण लवकरात लवकर CCIचे केंद्र चोपडा येथे सुरू करीत आहोत असे सांगितलेले आहे. आपले कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात नोंदणी 11 ते 5 वेळ सुरू आहे. तरी ज्या शेतकरी बंधूंना नाव नोंदवायचे असेल त्यांनी आपले बाजार समिती कार्यालयात येऊन नाव नोंदवू शकतात. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.